हाय हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा ह्या नवीनशा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. तर आज आपल्याला बनवायचं आहे अलोवेरा आणि नीम तुलसी याची सोप बनवायची, आपल्याला साबण बनवायचे आयुर्वेदिक. तर इथं मी लिंबाचा पाला बाहेरून आणलेला आहे आणि हा मी असा तोडून घेते पान पान, आणि पान पान तोडून घ्यायचंय. त्याच्यानंतर कोरफड पण आणली, माझ्याकडे ही सध्या अवेलेबल एवढीच होती उन्हामुळे, तर दुसरी कोरफड नव्हती, तर मी तरी टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हटलं थोडीशी कोरफड टाका आणि थोडं तुळशीचे पानं वगैरे आपण त्यात घेऊया. तर हा सगळा मी बाहेरून आणलेला लिंबाचा पाला आहे. त्याच्यानंतर तो धुवून घ्यायचा आपल्याला स्वच्छ, म्हणून एका डिशमध्ये मी हे टाकून घेते. आणि तुळशीचा पाला आणि लिंबाचा पाला मी हा धुवून घेणार आहे, कारण त्याच्यावर धूळ वगैरे बसलेले असते, कीटाणू वगैरे जे बसलेले असते ते धुवून निघून जातील. तर इथं स्वच्छ मी बेसिंगमध्ये धुवून घेते नळाखाली, आणि त्याला कोरडा करून घेते. थोडासा पाणी नितळून घेते, त्याचं पिळून वगैरे त्याचं पाणी नितळून जाईल. तर असं एकदम स्वच्छ पाण्यातून काढून घेणार आहे. आणि कोरफड पण धुवायची आपल्याला. कोरफडीला पण थोडंसं मळ वगैरे लागलेला आहे, कारण वारं भरपूर सुटत आहे, त्याच्यामुळे धूळ बसते सगळीकडे. तर ही कोरफड पण मी धुवून घेते. आणि कोरफडीचं पण गर आपल्याला घ्यायचं आहे त्याच्यामध्ये टाकण्यासाठी. तर कोरफड अशी छान धुवून घेतलेली आहे. आणि आता मला हे सगळं मिक्सरमध्ये ग्राइंड करायचं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं टाकून घेणार आहे. तोपर्यंत अगोदर कोरफडीचे असे साईडचे गरमी काटे आहेत ते काढून घेणार आहे, आणि बाकीचे मी तुकडे करणार आहे. त्याचं असे छोटे छोटे तुकडे करणार आहेत. आता एकत्रच ग्राइंड करणार आहे, त्याच्यामुळे मी ते सगळं मिक्स केलेलं आहे, वेगळं वेगळं नाही ग्राइंड करणार. तर खूप सोपी ट्रिक आहे ही, आणि तुम्ही घरगुती साबण बनवू शकता. त्यासाठी आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असतील, अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा, आवडल्यास लाईक आपल्याला एक द्या, आणि कमेंट पण करायला अजिबात विसरू नका. तर हे ते बघा, मी हे सगळं आता स्वच्छ करून घेतलेलं आहे, कट करून घेतलेलं आहे, आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मला टाकायचं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं मी टाकून मिक्सरवर ग्राइंड करणार आहे. तुम्हाला दाखवते बघा, हे सगळं आता मिक्सरमध्ये भरते मी, आणि मिक्सरमध्ये भरलं की आपल्याला मिक्सरवर ग्राइंड करायचं आहे. तर एकदम पूर्ण पेस्ट बनवायची. थोडंसं तुम्ही त्यात फिल्टरचं म्हणजे जे पाणी आहे ते तुम्ही ह्यात ॲड करू शकता. फिल्टरचं पाणी वापरा त्याला, आणि परत अजून एकदा त्याला थोडंसं फिरवा, मग बघा कसं होते. तर छान होतं बघा याची पेस्ट. आणि आपल्याला ते चाळणीमध्ये गाळून घ्यायचं आहे. तर तुम्ही कशामध्ये बी एखाद्या सुती कापडामध्ये सुद्धा गाळू शकता. तर मी इथं चाळणीमध्ये गाळणार आहे, कारण माझ्याकडे तशी चाळण आहे, म्हणून मी त्याच्यात गाळणार आहे. तर मला वाटलं थोडंसं अजून बारीक होईल, म्हणून मी थोडं पाणी ओतलं, कारण ते खूप घट्ट झालेलं होतं, म्हणून मग मी त्यात थोडंसं पाणी ओतलं आणि परत ग्राइंड केलं. आणि आता ह्या चाळणीने आपल्याला ते चाळून घ्यायचं आहे. तर खाली मी एक डिश घेतलेली आहे, तीच मागाची धुतलेली, आणि हे त्यात ओतून छान असं गाळून घेणार आहे. तर ही होममेड साबण खूप सिंपल आहे, तुम्ही नक्की घरी ट्राय करा, आणि नॅचरल वस्तू वापरायला सुरुवात करा, खूप बदल घडतो. तर हे मी फर्स्ट टाइमच करत आहे, पण मला खूप छान वाटतंय करताना. तर तुम्ही पण नक्की करून बघा घरी, आणि रिझल्ट मला नक्की सांगा. जे आपण बाहेर प्रोडक्ट घेतो त्याच्यापेक्षा हे स्वस्तच पडतं आपल्याला, कारण ह्या सगळ्या घरगुती वस्तू आपल्याला जवळपास मिळून पण जातात. तर हे सगळं बघा, आता मी असं सगळं गाळून घेते, आणि राहिलेलं थोडं पाणी टाकून पण गाळून घेते. त्याच्यानंतर एक आपल्याकडं ही सगळं व्यवस्थित काढून घ्यायचं. Close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go.
wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways, and on we'll go. Through the highways, till my shadow turns to sun rays. And on तर हा साबणाचा सोप बेस आहे जो मी ऑनलाईन घेतलेला होता. तुम्ही पण नक्की घ्या. मार्केटमध्ये पण भेटतो आणि ऑनलाईन पण भेटतो. तर हा सोप बेस मी एवढाच इथं वापरणार आहे, कारण मी फर्स्ट टाइम बनवत आहे आणि मग त्याच्यामुळे मी थोडंच बनवणार आहे. तर हा सोप बेस मी इथं घेतलेला आहे कट करून. तर असंच चौकोनमध्ये कट करून घ्या आणि एखादा डबल बॉइलिंगमध्ये आपल्याला ते डबल बॉइलिंग करायचं आहे. तर खूप सोपी ट्रिक आहे. तर त्याच्यासाठी मी शेगडीवर एक भांडं ठेवले, ते कढई, आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून दुसऱ्या डिशमध्ये टाकून मी हे डबल बॉइलिंग करणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल. close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways, and on we'll go. Through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways, and on we'll go. See the horizon turn us to thousands, and we'll grow